नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाते. कढी पकोडे. गरमागरम हलकी आंबट गोड कढी आणि त्यात मऊ मुलायम कुरकुरीत पकोडे. हे कॉम्बिनेशन ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना. खास करून जेव्हा काहीतरी वेगळं पण झटपट आणि कम्फर्ट फूड खायचं असेल तेव्हा कढी पकोडे हा बेस्ट ऑप्शन ठरतोच. साध्या भातासोबत ही कढी खाल्ली की पूर्ण जेवण अगदी स्पेशल वाटतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल कढी पकोडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. त्याचबरोबर काही खास टिप्स आणि ट्रिक्स पण शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमची कढी कधीच फाटणार नाही आणि पकोडे नेहमी परफेक्ट बनतील. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची झकास कढी पकोडे रेसिपी. तर इथे सर्वात आधी ना आपल्याला याच्यासाठी लागणारा ठेचा तयार करायचा आहे. तर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मी सोलून घेतल्यात. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 मिरच्या आपल्याला देठ काढून घ्यायच्या आहेत. त्या मिरच्या मी धुवून सुकून ठेवलेल्या आहेत. आता मी याचे देठ काढून घेते. तर आपल्याला ना कढीमध्ये सुद्धा आणि पकोडेमध्ये सुद्धा ह्या मिरचीचा ठेचा लागणार आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त करून घेते. तर इथं आता याला आबडधोबड वाटून घ्यायचं. अशा प्रकारे आता इथे एक बाउल घ्यायचा आणि या बाउलमध्ये मी 1 ग्लास ताक घेणार आहे. आता दह्याची कढीसुद्धा छान लागते किंवा ताकाची सुद्धा छान लागते, तर मी इथे ताकाची करणार आहे. तुम्ही याच्या जागी दहीसुद्धा घेऊ शकता. आता 1 ग्लास मी दही घेतलेला आहे. यामध्ये मी 2 चम्मच बेसन टाकणार आहे आणि बेसन टाकून आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता या बेसनाच्या ना गुठळ्या न होता, म्हणजे गाठी न होता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता किंवा चम्मचने मिक्स करू शकता. तर इथे आता याला ठेवायचं आपल्याला बाजूला. आता परत मी एक दुसरा बाउल घेतला आणि यामध्ये मी 4-5 चम्मच बेसन घेणार आहे. 1 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे. आता तुम्हाला पकोडे किती बनवायचे आहेत ना त्यानुसार तुम्ही पीठ घ्या. मी इथे 4 ते 5 चम्मच पीठ घेतलं. आता याच्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग टाकून आपल्याला हा मिरचीचा 1 चम्मच ठेचा टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं मिश्रण तयार करायचं आहे. घट्ट बनवायचं आहे. आपल्याला याचे पकोडे बनवायचे आहेत, त्यामुळे याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बेसनाचं मिश्रण करून घ्यायचं. आता ना इथे मी पुढे ना सांगते काय करायचं आहे. तर इथे गॅसवर लगेच पॅन ठेवला आहे मी आणि तेल टाकून छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल. आणि यामध्ये मी पकोडे आता सोडत आहे. भजेच सोडायचे. आपण याला भजे पण बोलू शकतो किंवा पकोडेसुद्धा बोलू शकतो. आता अशा प्रकारे छोटे मोठे कसेही बनवा. आता मी जे पहिल्यांदा बनवले आहेत ना याच्यात खायचा सोडा टाकला नाही आहे, आणि मी जेव्हा दुसऱ्यांदा बनवत आहे ना यामध्ये मी थोडासा खायचा सोडा टाकला होता, त्यामुळे हे छान फुललेले आहेत. जर तुम्हाला या पकोडेमध्ये कढी छान मुरू द्यायची असेल तर तुम्ही थोडासा खायचा सोडा टाकू शकता, म्हणजे ते पकोडे छान फुगतील आणि कढीमध्ये ती कढी सगळे शोषून घेतील आणि अजून छान टेस्टी लागतील. तर बघू शकता अशा प्रकारे झालेले आहे. आता इथे ना गॅसवर मी कढई ठेवली दुसरी आणि याच्यामध्ये मी जे तेच गरम तेल टाकून घेतलं अर्धी पळी. तर इथे मी परत जिरे आणि मोहऱ्या टाकल्या. आता कढी म्हटलं की त्यात जिरे मोहरे थोडे जास्त टाकल्या तरी चालतं. आता जिरे मोहऱ्या तडतडल्यानंतर याच्यात थोडासा हिंग टाकायचा, कढीपत्ता टाकायचा आणि मी वाटून घेतलेला ठेचा टाकून घेतला 1 चम्मच. आता याला छान मिक्स करायचं, छान तडतडू द्यायचा हा कढीपत्ता टाकलेला. आणि लगेच याच्यामध्ये थोडंसं मी थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि इथे मी हे छान परतल्यानंतर याच्यात थोडीसं चिली फ्लेक्स टाकणार आहे. तर तुमच्याकडे जर अख्खी लाल मिरची असेल, लाल सुकी मिरची, तर तुम्ही तीसुद्धा टाकू शकता फोडणीसाठी 1 ते 2. तर इथे माझ्याकडे लाल मिरची नव्हती म्हणून मी इथे थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं. तर इथे छान परत याला छान फ्राय करून घ्यायचं. आणि हा मसाला छान असा फ्राय झाल्यानंतर आता जे ताकामध्ये आपण पीठ मिसळून ठेवलं होतं ना, तर ते परत एकदा असं चम्मचने मिक्स करायचं आणि याच्यात हळूहळू टाकून घ्यायचं. आता इथे टाकल्यानंतर आता ही कढी किती पातळ पाहिजे ना त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी टाकायचं. आता याच्यात आपण पकोडे टाकणार आहोत. तर पकोडे ही कढी शोषून घेणार आहे, त्यामुळं ना याच्यात थोडंसं पाणी जास्त टाकायचं. तर आता इथे कढी छान झालेली आहे, बघू शकता. आता आपल्याला ना याला ना मिक्स करत राहायचं
म्हणजे आपण मंद गॅसची फ्लेम कमी ठेवायची, मीडियम ते कमी ठेवायची आणि याला मिक्स करत राहायचं आणि शिजू द्यायचं. आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं. तर बघू शकता कढीला छान असा उकळा आलेला आहे. तर याला मिक्स करत राहायचं म्हणजे ही फुटणार नाही अशा प्रकारे. तर इथे कढीला छान उकळा आला. आता आपल्याला इथे ना याच्यात पकोडे टाकायचे आहेत, जे आपण पकोडे बनवले. तर मी ते फुगलेले पकोडे याच्यात टाकणार आहे, म्हणजे सोडा टाकला होता ना थोडासा, ते टाकणार आहे, म्हणजे अजून टेस्टी लागतील. तर इथे मी आता हे पकोडे याच्यात टाकून घेते. पकोडे पण तुम्हाला किती टाकायचे तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त तुम्ही टाकू शकता. तर इथे मी सर्व पकोडे टाकून घेते आणि पकोडे टाकल्यानंतर 3 ते 4 मिनटं छान मीडियम गॅसवर कढी आपल्याला शिजून घ्यायची. तर गरमागरम अशी कढी ही रेडी झालेली आहे. तर तुम्हाला जर आंबट गोड खायची इच्छा असेल तर तुम्ही याच्यात थोडासा गूळ किंवा साखर टाकू शकता. पण मी गूळ साखर न टाकता मी आंबटच कढी खाणार आहे मी. तर इथे मी आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. पण गोड कढी पण छान लागते, तुम्ही टाकून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला आंबट गोड अशी. तर इथे मी कोथिंबीर टाकली आणि परत याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. आता ही कढी पकोडे रेडी आहे. आता तुम्ही याला ना ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे कढी पकोडे आणि भात करू शकता आणि खाऊ शकता. तर हे कढी पकोडे रेसिपी रेडी आहे. आता मी याला भातासोबत घेणार आहे. तर खूप छान रेसिपी झालेली आहे. पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.